नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 अंतर्गत SRPF राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणेसाठीचे मैदानी चाचणीसाठीचा निकाल, उमेदवारांची यादी, त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठीची पात्रता अंतिम यादी ही जाहीर करण्यात आली आहे. एका पदासाठी 10 उमेदवार, एकाच 10 या रेशोनुसार याच्यानुसार जी उमेदवारांची यादी आहे, लेखी परीक्षेसाठीची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. पाहू शकता या ठिकाणी मैदानी चाचणीचे गुणसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25साठी लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची एकाच 10 या प्रमाणामध्ये यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण जागा गट क्रमांक 2 SRPFसाठी आस्थापनेवर 120 जागांसाठीची ही भरती होती. म्हणजे 120 जागांसाठी आपण पाहिलं तर एका पदासाठी 10 उमेदवार, या पद्धतीने जवळजवळ 1200 उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे, जे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेत. कट ऑफ कसा लागलाय हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये जो कट ऑफसुद्धा जाहीर करण्यात आला आहे, लेखी परीक्षेसाठीची निवड यादी आणि कट ऑफ तक्ता आहे. सर्वसाधारण ओपन कॅटेगरी आपण सांगितल्या पद्धतीनेच पाहू शकता 98-97 पर्यंत हा कट ऑफ गेलेला आहे. यामध्ये ही यादी चेक केली जाऊ शकते. SRPFसाठीची पोलीस कॉन्स्टेबलसाठी यामध्ये उमेदवाराचं नाव, चेस नंबर, उमेदवाराचं पूर्ण नाव आहे, इथे ॲप्लिकेशन नंबर आहे, जन्मतारीख, त्याच्यानंतर मैदानी चाचणीचे गुण 100 गुणांपैकी त्यांचा प्रवर्ग, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी जो रिवर्ग आहे यामध्ये सामाजिक आरक्षण याची माहिती. तर या पद्धतीने हा कट ऑफ जाहीर झालेला आहे, उमेदवारांची यादी. आता कट ऑफ कसं लागला आहे तर राज्य राखीव पोलीस बल SRPF गट क्रमांक 2 ग्राउंडसाठी आपण जर कट ऑफ पाहिली तर यामध्ये जाहीर झालेली आहे. तर या ठिकाणी कट ऑफ आहे या ठिकाणी देण्यात आली आहे. इथे पाहूयात. पहिल्यांदा सर्वसाधारणसाठी पाहिली, अनुसूचित जातींसाठी 97 आपण सांगितलं होतं. 96 ते 97, 96, 97, 98 असेल तर तुमचा सेफ स्कोर असू शकतो. तर पाहू शकता 97ला यामध्ये कट ऑफ लागले. EWSसाठी ओपनसाठी लागले 93 पर्यंत. खुला प्रवर्ग 98 गेले. खेळाडू विशेष प्रवर्ग यामध्ये खुला प्रवर्ग 97, त्याच्यानंतर EWS आपण सांगितल्या पद्धतीने 71 पर्यंत गेले. प्रकल्पग्रस्त पाहिला तर खुला प्रवर्ग 97 दिसतो, 80-90 पर्यंत आहे. यामध्ये भूकंपग्रस्तांसाठीच्या जागा नव्हत्या. माजी सैनिकांसाठी पाहिल्या तर अनुसूचित जातींसाठी सगळ्यात कमी दिसतो, इथे 69, आणि यामध्ये ओपन कॅटेगरी सगळीकडेच यामध्ये 97-98 पर्यंत गेलेला आहे. अंशकालीन पदवीधरसाठी यामध्ये ओपनसाठी जागा होती, 96चा आहे. पोलीस पाल्यासाठी 79, एकच जागा होती मला वाटतं याच्यामध्ये, इतर मागासवर्गासाठी. त्याच्यानंतरनं पुढे जर पाहिलं पोलीस पाल्यासाठी पाहिलं यामध्ये 79वर. गृहरक्षक दल यासाठी एकूण 97चा ओपनसाठीचा कट ऑफ हे गेलेला आहे. तर अशा पद्धतीने 1200 उमेदवार जवळजवळ यामध्ये उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रवर्गनिहाय तर चेक केली जाऊ शकते. आणि लेखी परीक्षा तारीख जी आहे ही यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा कधीपर्यंत घेतली जाईल याची तारीखसुद्धा SRPF गट क्रमांक 2साठी मैदानी चाचणीची तारीख ही जाहीर केली जाईल. या अगोदर जी गुणतालिका आहे, उमेदवारांचे मैदानी चाचणीचे मार्क्स हे सुद्धा जाहीर करण्यात आले होते, ते सुद्धा चेक केले जाऊ शकतात. यामध्ये कट ऑफ आहे पाहिली तर श्रेणीनुसार कट ऑफचे SC कॅटेगरी 97, ओपन कॅटेगरीसाठी जास्तच गेले 97-98, खूप जास्त हाय अशा पद्धतीचं हा स्पर्धा पाहायला मिळते SRPFसाठीची. तर या पद्धतीने हा कट ऑफ लागला आहे. SRPF 1साठी सुद्धा लवकरच कट ऑफ उमेदवारांची मैदानी चाचणीची जी गुणतालिका आहे, मार्कलिस्ट ही जारी केली जाईल. त्याचबरोबर यानंतर लेखी परीक्षेसाठीची तारीखसुद्धा SRPF 1 असेल, 2 असेल, त्याचबरोबर इतर पोलीस घटकांसाठी सुद्धा जाहीर केली जाईल. या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.